बिहारचं इलेक्शन होतं आणि बिहारच्या इलेक्शनमध्ये अशा पद्धतीने एक व्यक्ती जो वारलेला आहे तो आपल्या या जगामध्ये नाही अशाचं राजकारण केलं गेलं होतं आणि इलेक्शन झालं बिहारचं तर सुशांत सिंगला सगळे विसरून गेले. गेल्या 4-5 वर्षामध्ये 3 वर्ष तर सत्ता भाजपची आहे. महाराष्ट्रामध्ये याबाबतीत त्यांनी काय केलं, काय नाही केलं, SITमध्ये काय नाही केलं. आता ठीक आहे, दिशा सायलेंच्या वडिलांनी तो मुद्दा कोर्टात नेला असला तरी कोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळावं. पण आता BJP हा मात्र मुद्दा आता घेईल, कारण बिहारचं इलेक्शन 3-4 महिन्यानंतर आहे आणि मुंबईचं सुद्धा इलेक्शन आहे. त्यामुळे भाजप याबाबतीतलं राजकारण केल्याशिवाय राहणार नाही असं आम्हा सगळ्यांना वाटतं. निश्चितच आदित्य ठाकरेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत. राणे कुटुंबीय सुरुवातीपासूनच आरोप करत होते. मूळ प्रश्न हाच उपस्थित होतो, दिशा सालेंचे स्वतः वडील जे आहेत त्यांच्या कुटुंबांनी त्यावेळी देखील असं सांगितलं होतं की तिची आत्महत्या झालेली आहे आणि आम्हाला यावरती पुढे चौकशी नको, आणि तब्बल 5 वर्षानंतर आता तेच असे उठून म्हणतायत की यावरती नव्याने तपास व्हावा. काय वाटतं? आज या बाबतीत काय बोलता येणार नाही. आपण नंतरच आपल्याला कळेल की त्यांचे वडील 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर कोर्टात का गेले हे आज बोलणं हे योग्य नाही. पण न्याय देण्यासाठी गेले असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्यातून आदित्य ठाकरेचं नाव हे निर्दोष सुटेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. एकीकडे आज तुम्ही राज्यपालांची भेट घेतायत सकाळी 11 वाजता. नेमकं काय पत्र देणार आहात आणि कामकाजावरती देखील बहिष्कार टाकण्यात येणार आहे? नाही, कामकाज कशा पद्धतीने व्हावं की आम्ही एखाद्या विभागावर जेव्हा बोलत असतो, समजा कृषी विभागावर बोलतोय, आम्ही इंडस्ट्रीवर बोलतोय, तेव्हा आमची अपेक्षा असते मंत्री तिथं असावेत त्या विभागाचे, कॅबिनेट, आणि तिथं अधिकारी असावेत. म्हणजे आम्ही कर्जमाफीबद्दल बोललो ते लिहून घेतलं पाहिजे मंत्र्यांनी की अशी अशी मागणी आहे कर्जमाफीची. आता मंत्रीच नसतील ऐकायला तर करणार काय? आणि याच्यात काही सत्तेतले आमदार सुद्धा बोललेले आहेत की मंत्र्यांना मंत्री केले कशाला, मिरवण्यासाठी का काम करण्यासाठी? कारण इथं जर ते येत नसतील तर मात्र त्या हार तुरे घेण्यामध्ये बिझी आहेत, पण काम करण्याच्या बाबतीत मात्र ते कुठेतरी कमी पडतात. अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे आणि अशा पद्धतीने कामकाज होत असेल तर महाराष्ट्राचं हित याच्यातून कधीच चांगल्या पद्धतीने जोपासलं जाणार नाही असं आम्हा सगळ्यांना वाटतं. शेवटचा प्रश्न, हे सगळं असं असताना औरंगजेब कबरेचा मुद्दा, त्यानंतर आता दिशा सालेन, कुठेतरी मूळ प्रश्न जे आहेत शेतकऱ्यांचे असतील, सर्वसामान्यांचे असतील, हे कुठेतरी बाजूला केले जातात. आता दिशा सालेंचं प्रकरण BJP आता ह्याला राजकीय दृष्टिकोनातून घेईल आणि ते घेतल्यानंतर नक्कीच एक भावना आमच्या सगळ्यांची असेल की कुठेतरी आता औरंगजेबचा मुद्दा हा कमी पडला, त्यातून त्यांना काही पॉलिटिकल मायलेज मिळालं नाही BJPला, उलट त्यांचं नुकसान त्या ठिकाणी झालं. RSSला त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. मग कुठेतरी या मुद्द्याचं राजकारण नक्कीच करून अधिवेशनाचा जो मौल्यवान वेळ असतो तो कदाचित विचलित करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जाईल. खूप खूप धन्यवाद सर. एकूणच आपण पाहतोय की अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीत सुरुवातीचे आता काही दिवस जे आहेत औरंगजेब यांच्या कबरी संदर्भातचा मुद्दा आणि त्यानंतर आता दिशा सालेन, त्यामुळे सत्ताधारी असतील किंवा मग भाजपचे नेते असतील नक्कीच यामध्ये मोठं राजकारण करतील असं मत जे आहे ते या ठिकाणी रोहित पवार यांनी मांडलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.